हॅलो फ्रेंड्स, अलकाच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मैद्याच्या तिखट पुऱ्या। रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर चला सुरुवात करू। त्यासाठी मी इथे घेतला आहे 1 वाटी मैदा। हा वजनाने घेतला तर 250 ग्राम आहे। 2 चमचे तीळ घेतले छोटे, मीठ घेतलं चवीनुसार, हळद, लाल तिखट, ओवा आणि उंडा मळण्यासाठी पाणी। आणि इथं मी हे सेप देण्यासाठी एक सेप घेतला आहे, हार्ड सेप, आणि त्यात वरून टाकण्यासाठी आपल्याला तेल लागेल थोडं, ते घेतले। सर्वात पहिले आपण उंडा मळून घेऊ। इथं मी एका टोपल्यामध्ये मैदा टाकून घेतला। आता यामध्ये मी लगेच तीळ टाकते, मीठ पण लगेच टाकून घेऊ, हळद, लाल तिखट आणि ओवा, आणि हे 1 चमचा तेल आहे ते पण टाकून घ्या। हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, वाटल्यास हाताने चोळून घ्यायचं याला। हे आता व्यवस्थित मिक्स झाले, आता यात पाणी टाकून मळून घेऊ। एवढं पीठ मळण्यासाठी मी 1 ग्लास पाणी घेतलं होतं, त्यातलं इतकं उरलंय बघा। आपल्याला फक्त अर्धा ग्लास आणि थोडं जास्त पाणी लागल्यावर आपला इथं उंडा मळून झालाय। हे बघा असा घट्ट झालाय, आणि पुरीसाठी उंडा घट्टच पाहिजे असा। आता याला आपण 10-15 मिनिट झाकून ठेवू। आता याला भिजून 10 मिनिट झाले, बाजूला काढू। तेल लावून घेऊ, म्हणजे आपल्याला फास्ट लाटता येईल। गॅसवर मी कढईत तेल ठेवले तळण्यासाठी। आता आपण तेल गरम होईपर्यंत पुरी लाटून घेऊ। पोळीला तेल लावूनच पोळी लाटून घ्यायची, म्हणजे आपण छान पोळी लाटल्या जाते। हे बघा, आता आपल्या अशी पातळ पोळी लाटून जाईल। तर लाटली ना तर मग पुऱ्या कडक होत्या, जास्त कडक। आता याला मी सेप देऊन घेते। हे बघा, असे आपले एक सेप असा काढून घ्यायचा, आणि लगेच असं मध्ये पण देऊन घ्यायचं। निघाले त्यात, आता जेवढे बसतील का तेवढे करून घ्यायचे आपल्याला। हे बघा किती छान आलं। आता याला मी तेलात टाकून घेते। हे बघा, आपल्या पुऱ्या मस्त फुगायल्यात छान, आणि याला आपल्याला असं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं छान। आपल्या पुऱ्या अशा लाल छान तळल्या। आता याला काढून घेऊ। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आणि आजची आपली रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा। बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।